Police Press. प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे त्याबद्दल काय सांगणार? नमस्कार. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अभियानामार्फत सिडको एक्झिबिशन सेंटर वाशी नवी मुंबई येथे 24 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीमध्ये महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सदरचे आयोजन हे महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेली विविध उत्पादनांना मार्केटिंगची संधी उपलब्ध व्हावी याकरिता आयोजित केलेलं आहे. या प्रदर्शनीमध्ये एकूण 490 स्टॉल्स असणार आहेत. त्यापैकी 70 स्टॉल्स हे फूड स्टॉल्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपण देशातील इतर राज्यातून आलेल्या महिला बचत गटांच्या खाद्यपदार्थांचा सुद्धा आस्वाद घेणार आहोत. जे उर्वरित 420 स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नपदार्थांचे स्टॉल्स आहेत. त्याचबरोबर वेगवेगळी उत्पादने ज्याच्यामध्ये मसाले, हँडीक्राफ्टच्या वस्तू, प्रोसेस प्रॉडक्ट जे म्हणजे पापड, लोणची, कुरडया वगैरे अशा पद्धतीचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत तर त्यांचे स्टॉल्स 420 असणार आहेत. तर माझे सर्व नवी मुंबईकरांना आग्रहाची विनंती आहे, आव्हान आहे की या प्रदर्शनास आपण आवर्जून भेट द्यावी. सदरचे प्रदर्शन हे विनामूल्य आहे, संपूर्णपणे वातानुकूलित आहे आणि ग्रामीण भागातल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचा अनुभव आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे घेता येणार आहे. तर माझं पुन्हा एकदा सर्वांना आव्हान आहे की आपण या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. धन्यवाद. सर, हे मार्केटिंगसाठी सर नवीन प्रयोग केला जाणार आहे. सोसायट्यांमध्ये, मोठ्या सोसायट्या टार्गेट केल्या, नेमकं कशा पद्धतीची संकल्पना आहे, काय नाही, यामध्ये आपण अशी संकल्पना राबवतो आहोत की आपल्या नवी मुंबई परिसरामध्ये किंवा इतरही महाराष्ट्राची जी मोठी शहरं आहेत, मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, तर या ठिकाणी खूप मोठ्या मोठ्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सेस आपल्याला आढळून येतात आणि या ठिकाणी फ्लॅटची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. म्हणजे एक छोटंसं गावच एखाद्या सोसायटीमध्ये राहते की काय अशा पद्धतीची ती पूर्ण राहण्याची व्यवस्था असते. तर अशा सोसायटींमध्ये आम्ही आमच्या बचत गटांचे काही निवडक उत्पादनं जी आहेत ती त्या ठिकाणी ठेवण्यासाठी त्या संबंधित सोसायट्यांना विनंती करू आणि त्या ठिकाणी तसं स्पेस उपलब्ध झाल्यानंतर त्यांनासुद्धा एक माफक दरामध्ये ग्रामीण भागातील जी काही उत्पादने आहेत त्यांचा अनुभव घेता येईल आणि आमच्या महिला बचत गटांनासुद्धा एक नवीन प्लॅटफॉर्म मार्केटिंगसाठी उपलब्ध होऊ शकेल. यावर्षीची थीम काय असणार आहे आणि त्यावर कसं काम केलं जाणार? लखपती दिदी तयार करणे हे उमेद अभियानाचं एक अंतिम ध्येय आहे असं मी म्हणतो. कारण ग्रामीण भागातली महिलांचं आर्थिक साक्षरता, सामाजिक साक्षरता जी आहे ती याच्यातून निश्चितपणे येणार आहे. तर ग्रामीण भागातल्या महिलांचं उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करता येतील ते आपण पाहतो आहोत. त्याच्यातला महालक्ष्मी सरस जे आहे ते एक माध्यम आहे आणि एकंदरीतच उमेद अभियानाची जी काही कार्यपद्धती आहे, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम उमेद अभियानामार्फत राबवले जातात तर त्याचीसुद्धा माहिती या महालक्ष्मी सरस प्रदर्शनीमध्ये आपल्या सर्वांना पाहायला मिळू शकेल.